चला तर मग आपण बघूया की तांदळाची खीर कशी करायची। त्यासाठी आपण इथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तो भिजत ठेवलेला आहे। तो 15 ते 20 मिनिटं तुम्ही भिजत ठेवायचा। त्याच्यानंतर हलका जाडसर असं मिक्सरमधून आपण काढून घेऊया। काजू बदाम हे आपल्या आवडीनुसार प्रमाण घ्यायचं आहे। तसंच आपल्याला जायफळ घ्यायचं आहे आणि वेलची घ्यायची आहे, साजूक तूप घ्यायचं आहे आणि 1 लिटर दूध घ्यायचं आहे। जितकी जास्त तुम्हाला खीर करायची आहे त्याचं ह्या तांदळाचं आणि दुधाचं प्रमाण आपण डबल करू शकतो। तांदळाची खीर करण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेऊया। बारीक गॅसवर आपण काजू बदाम हलके फ्राय करू। काजू बदाम आपले हलके ब्राऊन झालेले आहेत। आता ह्याच्यात आपण दूध घालून घेऊया। दूध आधी आपण गरम करून घेतले। एक मोठा वाटी बाउल जो तांदूळ घेतलाय आपण, त्यासाठी आपण 1 लिटर दूध घातले। ह्या दुधाला छान उकळी येऊन द्यायची। दूध आपलं छान बॉईल व्हायला लागलं आहे। आता आपण ह्याच्यात भिजवलेले जे तांदूळ आहेत, जे आपण जाडसर मिक्सरवर दळलेत, बारीक पेस्ट करायची नाही आहे, हे त्याच्यात घालून घेऊया। थोडं मीडियम गॅसवर आता तांदूळ आपला छान शिजवून द्यायचा। दुधात आपला तांदूळ छान शिजलेला आहे। छान उकळी येत आहे दुधाला। सारखं हलवत राहायचं जेणेकरून तांदूळ खाली चिकटणार नाही आणि काजू बदाम पण छान शिजले आहेत। आता आपण 1 वाटी तांदळाला पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी साखर घालून घ्यायची। साखर तुम्हाला किती गोड पाहिजे या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। साखर सगळ्यात शेवटी टाकायची। वेलची पावडर आणि जायफळ याचा आपण पावडर आधीच करून ठेवली आहे, ती टाकून घ्यायची। मस्त गरमागरम अशी आपली ही तांदळाची खीर तयार आहे। खूप छान अशी दाटसर आपली ही गरमागरम खीर सर्विंगसाठी तयार आहे।